शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प. प्रकल्पाचे स्वरूप आणि लांबी. प्रकार 6 पदरी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग. एकूण लांबी सुमारे 803 किमी. प्रकल्प खर्च अंदाजित खर्च 83,600 कोटी रुपये. मार्ग आणि जोडणी. सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून. शेवट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी गोवाच्या सीमेवर. प्रमुख जिल्हे. हा मार्ग महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर. प्रवास वेळ सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी 18 ते 20 तास लागतात, जो या महामार्गामुळे 8 ते 10 तासांवर येईल. धार्मिक आणि पर्यटन महत्त्व. या महामार्गाला शक्तिपीठ नाव देण्यात आले आहे कारण तो अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे जोडतो. शक्तिपीठे माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी. इतर स्थळे औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी. विरोध. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सुपीक जमीन जाणार असल्याने या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. अंमलबजावणी. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. प्रत्यक्ष सुरुवात 2026 पासून. महामार्ग पूर्ण 2028 ते 29 पर्यंत.